शांत पडणाऱ्या पावसानं मेघाच्या कडकडाने नाही शांत हो जरा हात दिली ना काय काय झालं माहिती काय झालं माहितीये आम्ही एकच होतो पण भली मोठी मगर ओढत होती भल्या मोठ्या मगरी एकापेक्षा एक असंख्य मगरी जलाशयात ओढत होत्या आणि काय झालं माहितीये मगरीची हालचाल आम्ही दुरून पाहिली पुढे गेलो दुसऱ्याला उपद्रव करणार म्हणून तिच्या हालचालीवर सुदर्शन चक्र सोडणार एकापेक्षा एक मगर दोन पुढे आली जरा पुढे आली मगरी हो त्यात काय झालं आता नेमकं म्हटलं कुणाला मारायची कुठच्या मगरीला मारायची एखादी आपली मगर असेल तर मला वाटलं तसं आपला कोण असेल उगाच मरेल जरा विचार केला बरं तुझा राग गेला तुला काही राग येत नाही अरे काय झालं काय काही बोलत नाही सोडत नाही हल्ली माझ्या आपली बघत आहे की मोठा याने केला देवा त्याचं प्रकरण स्पष्ट केलं पण मला तो शब्द दिला होता ज्यावेळी अधुशर्माला मी चित केलं त्यावेळी माझ्या कृष्ण भक्तीचं प्रकटीकरण मी तुझ्या समोर केलं त्यावेळी भरवशाचा तुझा शब्द होता त्यावेळी पुत्रा ज्यावेळी हात देशील त्यावेळी तुझ्या हाकेसरशी येईल देवा एकदा नव्हे 3 वेळा तुला हात दिली मग माझ्या हाकेला किंमत का नाही अर्थात माझ्या हाकेला किंमत देत नाही त्याची मी किंमत का ठेवू तुझ्या हाकेला मी आलो नाही परंतु याचं प्रकरण समजावून सांगितलं माझं प्रकरण त्याचं बरं मोठं प्रकरण आहे प्रकरण कधी नाही 2 महिन्यात मोठं पराक्रम केले 2 महिन्यात आणि यौवन अश्व कोणाबद्दल बोलतो माहिती आहे आता तुम्ही हे पळापळीचे अश्व धरण्याचे विषय सोडा आणि पाळण्याच्या दोरी हातात घ्या याने विवाह केला याने केली गडबड याने केली 2 महिन्यात गडबड आणि तिला बरोबर आणि त्यात काय झालं त्याचे डोळे पोहण्यासाठी तिथं कोणी नाही म्हणून माझा धावा केला जगमावळी गोपाळकृष्णाचा धावा केला आम्ही तिथं गेलो आणि तिला विचारलं का हो म्हणाले आम्हाला आंबट कैरी हव्या आम्हाला आंबट कैरी हवं आता आंबट कैऱ्यात तिला दिला पाहिजे पण आंबट कसं काय माहित नाही देवा माझं चुकलं मी तुझ्यावर राग झाला तो राग आता मी सोडले माझी चूक मला कल्याण होईल तुम्ही राग सोडला बरोबर आहे राग सोडायला हवाय आणि त्यात गेला नाही मी यत्न करण्यासाठी नोकरी करू आणि तुम्ही सांगता देवाला वाटतं त्याचा कदाचित केला असेल तिथं बोर्ड होती ना
हो.